नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे मावळत्या दिनकरा. बघा माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज घरात सगळीकडे आनंद साजरा केला जात होता. होणाऱ्या आत्याला घर सजवावंसं वाटू लागलं. गाणी गुणगुणत तिनं साऱ्या घराचं रूपच पालटून टाकलं. आजी सर्वांचं तोंड गोड करण्याकरता कोणता पदार्थ पटकन करता येईल याचा विचार करता करता देवापुढे गुळाची वाटी ठेवत होती. आजोबांना तेवढाही धीर धरवत नव्हता. ते तडक उठले आणि पेढे घेऊन आले. सगळ्यांची तोंडे गोड झाली. हे सगळं कशासाठी? तर रमाने, घरातल्या सुनेने त्यांना बाळाच्या आगमनाची गोड बातमी दिली होती. ही बातमी ऐकून सगळं घर आनंदून गेलं होतं. प्रत्येकजण आपापल्या परीने रमेची काळजी घेऊ लागलं. तिला हवं नको ते बघू लागले. हळूहळू डोहाळे जेवणाची वेळ आली. सासर माहेरचं डोहाळ जेवण झालं. अनेक नातेवाईकांनी आणि मित्रमैत्रिणींनी देखील डोहाळे जेवणांनी रमेला तृप्त केलं. यथावकाश गोंडस बाळाचा जन्म झाला. नंतर बाळाचं बारसं, जावळ, उष्टावण, सगळे पहिले सण, पहिला वाढदिवस, सगळं काही खूप उत्साहात साजरं होत होतं. सगळेजण रमाचं आणि बाळाचं कोड कौतुक करत होते. या सगळ्या वेळी बाबा कुठे होते? ते या सोहळ्यामध्ये होतेच, पण दुसरीकडे त्यांची खूप महत्त्वाची कामं चालू होती. गरोदरपणात रमेला वेळच्या वेळी डॉक्टरांकडे घेऊन जाणं, तिच्या गोळ्या औषधांची व्यवस्था करणं, अशा गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष होतं. तसंच बाळाच्या जन्मानंतर त्याच्या जन्माची नोंद करणं, पत्रिका तयार करायची आहे हे लक्षात ठेवून जन्माची अचूक वेळ गुरुजींना सांगणं. ही यादी संपतच नाही. कारण बाळ थोडं मोठं झालं की त्याला शाळेत घालणं, शाळेच्या ॲडमिशनसाठी निरनिराळ्या दिव्यातून पार पडणं, दुपट्यात पहुडलेल्या बाळाच्या एवढुश्या रूपाकडे पाहून आई कित्येक महिन्यांची दगदग विसरली होती. बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी ती आसुसली होती. शांत झोपलेलं बाळ पाहून ती कृतकृत्य होत होती. निर्मितीचा यापेक्षा मोठा आनंद कोणता, असं स्वतःलाच विचारत होती. बाबांची मनस्थितीसुद्धा काहीशी अशीच होती. आईच्या प्रेमाची महती गायली जाते, पण बाबा प्रत्येक वेळी बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, म्हणून प्रेमच नसतं असं नाही. उलट ज्यांना व्यक्त होता येत नाही त्यांची घुसमट होते. बाबांना बाळाच्या जन्माबरोबरच आनंद आणि गोड जबाबदारीची जाणीव झालेली असते. आयुष्यभर माझ्या या रोपट्याला माझी सावली द्यायची आहे. त्याला हवं नको बघता बघता शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आधार द्यायचा आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर मला लक्ष ठेवायचं आहे आणि ज्या ठिकाणी त्याला गरज वाटेल त्या ठिकाणी त्याला मदत करायची आहे. त्याच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज वेगळी असणार आहे. म्हणजे लहानपणी त्याला माझ्या शारीरिक आधाराची गरज असेल, किशोर वयात त्याला माझ्या मैत्रीची गरज असेल, आणि हेच वय असेल जेव्हा त्याला आपल्या बाबांची भीती न वाटता आधार वाटेल.
मी माझ्या बाबांशी कोणत्याही विषयावर बोलू शकतो. त्यांच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की असेल असा विश्वास त्याला वाटला पाहिजे. प्रत्येक प्रश्न सोडवला जाईल असं नाही, पण त्या परिस्थितीत बाबा काय मार्ग काढतात हेही तो शिकेल. बाबांचं म्हणणं असं होतं की मला फक्त प्रेमच करता येतं. प्रेमाने ज्या गोष्टी साध्य होतात त्या धाकदपटशाने होत नाहीत, यावर माझा विश्वास आहे. घोडा आणि बैल चाबकाचे फटकारे खाल्ल्यावर गाडी ओढून नेतातच, पण त्यांना गाडीवानाबद्दल कधीच प्रेम वाटत नाही. प्रेम व्यक्त करणाऱ्या बाबांचं आणि मुलांचं खूप सुंदर नातं तयार झालेलं असतं. मुलांना बाबांविषयी आदर तर असतोच, पण सार्थ अभिमानही असतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बाबांचा मिळालेला आधाराचा हात मुलं विसरू शकत नाहीत. आणि असा घट्ट विणलेला नात्याचा गोफ अखेरपर्यंत तसाच राहू शकतो. मुलं मोठी झाल्यावर थोडे अधिक प्रयत्न करावे लागतात. मोठ्या मुलांच्या मतांना बाबांनी थोडं महत्त्व दिलं तर बाबांची जुनाट मतं ऐकून त्याप्रमाणे वागायला मुलंही तयार होतात. आधुनिक विचारांचे बाबा असतील तर दुधात साखरच. बाळाच्या आगमनाची बातमी देणाऱ्या आईचे, तिच्या कष्टाचे कौतुक केलं जातं, गोडवे गायले जातात, पण बाबा मात्र उपेक्षितच असतात. मातीला आकार देताना बऱ्याचदा तोडफोड होते. अनेक वेळेला प्रयत्न केल्यानंतर मातीपासून छानसा माठ तयार होतो आणि नंतरच आपण त्या माठातल्या गार आणि मातीचा सुगंध असलेल्या पाण्याचं सुख अनुभवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या बाळाला सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवून एक चांगला माणूस म्हणून स्वतःच्या पायावर उभं करताना काही कुरबुरी होतातच. हे सगळं करताना बाबांना आपलं म्हातारपण कधी आलं हे कळतही नाही. अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्या मुलांना मोठं करताना कितीही अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयापासून बाबांना विचलित करू शकत नाही? प्रेम ही एकच गोष्ट अशी असते की ज्या प्रेमामुळे माणूस आपलं संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकायला तयार असतो. प्रेम नसेल तर एवढ्या गोष्टी आपल्या बाळासाठी कोणी करू शकणार नाही. फरक इतकाच असतो की कोणी आपलं प्रेम व्यक्त करू शकतो तर कोणाला आयुष्यभर प्रेम व्यक्त करता येत नाही. जनरीत अशीच असते. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या. आपल्याकडून मात्र ही चूक होता कामा नये. बाळाचं कोड कौतुक करता करता आपल्या बाबांनी आपल्यासाठी आयुष्यभर ज्या खस्ता खाल्ल्या आहेत त्याची जाणीव आपल्याला असायला हवी. त्यांचे उतराई होण्याचा प्रयत्न आपण नक्की करूया. ज्या बाबांनी आयुष्यभर कष्ट केलेत त्यांचं आता वय झालंय, त्यांना आता रिकामपण आलं आहे. आता आपला कोणालाही उपयोग नाही अशी त्यांची भावना होऊ नये. त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे व्यतीत करता येईल याकडे आपलं लक्ष असायला हवं. ते आरोग्यसंपन्न राहतील याची काळजी आपण घ्यायला हवी. हेच त्या मावळत्या दिनकरासाठी अर्घ्य ठरेल. धन्यवाद.